वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मिनी ब्लॉग विथ रेश्मामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मी आहे रेश्मा आणि मी राहते बँगलोरमध्ये। आज आम्ही सेलिब्रेट करणार आहे होळी स्पेशल। आणि सध्या मी पुरण हे करते। माझ्याकडे हे नाही आहे पुरणाची चाळण आहे, पुरण वाटत आहे मी, म्हणजे तयारी चालू केली। मला लेट झाले तसं बनवायला, मला लवकर बनवायचं होतं पण मला उशिरा माहिती झालं की आज होळी आहे म्हणून। मी सकाळी स्कूलला जाऊन आले आणि स्कूलला जाऊन आल्यानंतर डेली मम्मीला जसं कॉल करते तसं कॉल केला, तसं मम्मी म्हणली मला पोळ्या करायच्यात। म्हणलं आज काय पोळ्या करायला, तर म्हणे तुला माहितच नाही का आज होळी आहे म्हणून। मग तिथून पुढं प्लॅन केला आणि पोळी खाऊन जो माझा आवाज खराब झालाय तो अजून बराच झाला नाही। सगळी तयारी केली आधी, जे चालू म्हणजे मी आधी सुरुवातीला डाळ टाकली आणि डाळ वाटून घेतली, लगेच पुरण वाटून घेतलं लगेच। तिथून मग पीठ संपलं होतं। ही दोन तयारी आमची होळीची। आधी स्नेहल आली, तिला विचारलं आधी तिला पण यायचं का दळायला, तर ती बोलली मला पण यायचं। तिच्यासोबत मग मी तिलाच घेऊन सगळं हे केलं, कारण की शंभूची पप्पांची तर फसीप होती ना, मग मला जोडीदार कोणी नव्हतं करण्यासाठी। मग तिला बोललं आपण तयारी पण करू आणि ज्यावेळेस होळी दहन होईल त्यावेळेस तू पण ये, आपण सोबत सेलिब्रेशन करू म्हणून। मग ती पण आली होती, तिच्यासोबत आम्ही एरंडाचा पाला, गौऱ्या, थोडेशा म्हणजे जे लागतं सामान, फुलं वगैरे घेऊन आलो। तिथून तिकडनं आल्यानंतर मी परत माझा राहिलेला स्वयंपाक चालू केला। ओंकार येणार म्हणल्या पापड आणि ते थोडंसं लहानपणाला आवडतं ते बॉबी वगैरे तयार करून घेतलं होतं। ओंकार येणार म्हणजे मी शीतलला पण फोन केला होता, ती पण आजारी होती। तिला बोललं तिकडं करण्यापेक्षा आपण एकत्र स्वयंपाक करू, इकडे या तुम्ही जेवायला। होळी दहन झालं की मग आपण वरती रूमवरती येऊन जेवण करून तुम्ही घरी जा, असं बोलले मी तिला। मग तिला सांगितलं तू डायरेक्ट आवरून ये, म्हणजे जेवण करून जाता येईल खाली। मग मी आधी सगळ्यात पहिल्यांदा पापड आणि ते सगळं बनवून घेतलं, फक्त पोळ्या ठेवल्या गरम गरम बनवायला, म्हणजे आलं की खालून होळी दहन करून आलं की गरम गरम पोळ्या खाता येईल म्हणून। पापड आणि ते बनवून घेतलं मी, आणि माझं पण आवरायचं राहिलं होतं, सगळं काही आवरलं नव्हतं मी। आणि हे यांना विचारलं तर हे म्हणले मला थोडासा लेटच येईल। माझा यांचा काहीच रोल नसतं माझ्या, म्हणजे काहीच तुम्ही सेलिब्रेशन करा, फक्त मी टायमिंगला उभा राहतो, असं एवढंच म्हणणं असतं यांचं। त्याच्यामुळं मग मी माझं आवरलं, शंभूचं आवरलं, स्वयंपाक आवरला आणि होळीच्या खाली तयारीला खाली गेलो होतो हे करायला, तयार करायला, म्हणजे जागा वगैरे साफ करून तयार करायची होळी म्हणून दहनासाठी। नैवेद्य वगैरे बनवून मी रेडी होत आहे। अजून मला रेडी व्हायचं आहे, माझ्यावर नैवेद्य झालंय, आता मी रेडी होणार। मी माझं आवरलं आणि देवापाशी थोडीशी रांगोळी काढली, कारण सकाळी मला रांगोळी काढायला टाईमच नव्हता भेटला, मला माहीतच नव्हतं। देवापाशी रांगोळी काढली आणि थोडंसं बाहेर दरवाजापाशी रांगोळी काढली, मी काढली आणि शंभूने लगेच पुसून टाकली। घरातल्या देवांचं आवरून आम्ही खाली होळीच्या तयारीला गेलो। हां थांबलेत का? होळी होळी आली, होळी होळी आली, होळी आली आली। कसलं दिसते लय गोल गोल बिंगोला पटकन। आपण सेलिब्रेट केलं नाही तर आपल्याला त्याचा आनंद बी घेता येणार नाही, आणि वर्षातून एकदाच होळी असते, त्याच्यामुळं सगळ्यांना एवढा कुणाला टाईम नव्हता आणि आजारीच होते सगळे, तरी पण म्हणलं आपण सेलिब्रेशन करू म्हणून सगळे रेडी झाले। स्नेहल पण आजारीच होती, काय माहिती इकडचं वातावरण कसं झालं, सगळेच आजारी होते। थोडंसं खाली सेलिब्रेशन करून आम्ही वरती आलो जेवणाला। आधी या दोघांना वाढून दिलं, कारण की खूपच लेट झालं होतं आम्हाला आवरायला, खालून यांना यायला उशीर झाला, त्याच्यामुळे होळी दहन आमचं थोडंसं लेट झालं। इकडचे तिकडच्या गप्पा मारता मारता आम्ही पोळ्या बनवल्या, आणि मी पोळ्या बनवल्या, तिने भाजल्या। सेम गावाकडची फिलिंग येत होती। आपल्या गावाकडे काही असं म्हणजे कार्यक्रम वगैरे असलं, बायका कशा मध्ये चूल राहते आणि साईडने घेत त्यांचं करायचं कार्यक्रम चालू असतात, एक तशी फिलिंग येत होती। राहिलेल्या पोळ्या आम्ही बनवून घेतल्या, मग जेवण केलं। आणि ओंकारचं म्हणणं दादाला बी घेऊन जायचं घरी म्हणे, म्हणलं जेवण आवरून उद्या यांना फसीपच होते, त्याच्यामुळे त्यांना शंभूला मी सोडवायला जाणारच होते, त्याला तेच सांगत होते मी की आता तू जा आणि शंभूला मी सकाळी सोडवायला येते म्हणून। माझा होळीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सकाळी दादाला सोडून उद्या सकाळी बरं का। ओंकारला जायचं ना, कुठे जायचं ओंकारला? खाली खाली जायचं, सकाळी येईन ना शंभूला घेऊन, सकाळी येईन मी। बाय 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 बाय। हैप्पी होली सबको, होली का मुबारक है।